हाय स्टुडंट्स, आज आपण फ्युएल सेल हा पॉइंट डिस्कस करणार आहोत. मग फ्युएल सेल काय आहे, फ्युएल सेलचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा या लेक्चरमध्ये करणार आहे. इथे याप्रमाणे फ्युएल सेलची डायग्राम दिलेली आहे. पण नक्की फ्युएल सेल काय आहे, तर फ्युएल सेल हा एक गॅल्व्हॅनिक सेल आहे. गॅल्व्हॅनिक सेलचा एक टाईप आहे. फक्त याच्यामध्ये काय होतं, एनर्जी ऑफ कंबशन ऑफ फ्युएल ही डायरेक्टली कन्वर्ट केली जाते. कशामध्ये? इलेक्ट्रिकल एनर्जी. फ्युएल सेल कशाला म्हणायचं आहे? द गॅल्व्हॅनिक सेल इन विच एनर्जी ऑफ कंबशन ऑफ फ्युएल इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस सेल इज कॉल्ड एज फ्युएल सेल. कशाला म्हणायचं आहे? द गॅल्व्हॅनिक सेल इन विच energy of combustion of fuel is directly converted into electrical energy. ओके, याच्या अगोदर आपण जे गॅल्व्हॅनिक सेल पाहिले त्या गॅल्व्हॅनिक सेल मध्ये केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते. केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते आणि केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. तसं या सेल मध्ये नाही. या सेल मध्ये जे फ्युएल आहेत हे फ्युएल कंटिन्युअसली सप्लाय केले जातात. फ्युएल हे काय केले जातात, ॲनोड आणि कॅथोडला कंटिन्युअसली सप्लाय केले जातात आणि त्यातून त्या फ्युएलचं कंबशन होऊन इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते किंवा त्याचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. कसं झालं, याच्या अगोदर पाहिलेले जे सेल आहेत, फॉर एक्झाम्पल ट्राय सेल असेल, मर्क्युरी सेल असेल, लीड स्टोरेज सेल असेल किंवा निकेल कॅडमियम बॅटरी असेल, या सर्व बॅटरी डिस्चार्ज होतात कारण त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर केलेली असते, केमिकल एनर्जी स्टोअर केलेली असते. फ्युएल सेल डिस्चार्ज होण्याचा धोका नाहीये. का नाही? कारण याच्यामध्ये स्टोअर केलेलं काही नाही. याच्यामध्ये कंटिन्युअसली सप्लाय केलं जातं. ज्यावेळेस आपल्याला स्टॉप करायचा आहे त्यावेळेस बंद करून ठेवायचा सप्लाय, ज्यावेळेस स्टार्ट करायचा आहे त्यावेळेस सप्लाय चालू करायचं. सगळं जे फ्युएल आहे ते कंटिन्युअसली सप्लाय केलं जातं. त्यामुळं फ्युएल सेल डिस्चार्ज होत नाही. तर नक्की फ्युएल सेल काय? फ्युएल सेल? इट इज द टाइप ऑफ गॅल्व्हॅनिक सेल. इट इज द टाइप ऑफ गॅल्व्हॅनिक सेल किंवा असं म्हणू, इट इज द गॅल्व्हॅनिक सेल इन विच एनर्जी ऑफ कंबशन ऑफ फ्युएल इज डायरेक्टली कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. दिस सेल इज कॉल्ड एज फ्युएल सेल. दिस सेल इज कॉल्ड एज फ्युएल सेल. फ्युएल सेल मध्ये वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. एक आहे H2O2 फ्युएल सेल. हे कोणतं आहे? H2O2 फ्युएल सेल, ज्याच्यामध्ये हायड्रोजन गॅस हा फ्युएल म्हणून ऍक्ट होतो. H2 काय म्हणून ऍक्ट होतो? H2 इज ऍक्ट्स ॲज अ फ्युएल while O2 acts as a oxidizing agent. O2 acts as a oxidizing agent. फ्युएल सेलचं आपल्याला जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल कोणतं आहे? H2O2 फ्युएल सेल, हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल, की ज्याच्यामध्ये हायड्रोजन फ्युएल म्हणून ऍक्ट होणार आहे आणि ऑक्सिजन ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. ओके, याच्या बरोबरीनं फ्युएल म्हणून आपण मिथेन पण यूज करू शकतो. याच्या बरोबरीनं मिथॅनॉल पण यूज करू शकतो. जसं आपण H2O2 फ्युएल सेल मध्ये हायड्रोजन फ्युएल म्हणून यूज केलाय, तसंच आपण मिथेनही फ्युएल म्हणून यूज करू शकतो. याच्या बरोबरीनं मिथॅनॉल सुद्धा फ्युएल म्हणून यूज केला जाऊ शकतो. समजलं? तर हा झाला फ्युएल सेल. एक्झाम्पल H2O2 फ्युएल सेल, ज्याच्यामध्ये H2 हा फ्युएल म्हणून ऍक्ट होतो आणि O2 ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून. ओके, आता या सेलचं कन्स्ट्रक्शन कसं आहे? कन्स्ट्रक्शन पाहत असताना याच्यामध्ये जो ॲनोड आहे तो ॲनोड आहे H2 आणि कॅथोड आहे
कॅथोड कोण आहे? H2 चं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. आणि O2 चं काय होणार आहे? रिडक्शन. फ्युएल सेल मध्ये एनोड कोण आहे? हायड्रोजन गॅस एनोड. आणि कॅथोड कोण आहे? ऑक्सिजन गॅस. कॅथोड कोण आहे? ऑक्सिजन गॅस. आता नक्की कन्स्ट्रक्शन कसं आहे तर बघ काय म्हटलंय कन्स्ट्रक्शन मध्ये. पहिला पॉइंट, एनोड काय? एनोड इज पोरस कार्बन रॉड. एनोड इज porous carbon rod which containing finely divided platinum, which acts as a catalyst. म्हणजे याच्यामध्ये जो एनोड आहे हा एनोड काय? इट इज पोरस कार्बन रॉड which containing फाइनली डिवायडेड प्लॅटिनम. त्या पोरस कार्बन रॉड मध्ये काय असं स्मॉल अमाउंट मध्ये प्लॅटिनम प्लेस केलेला आहे. जो प्लॅटिनम कशासाठी? विच ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. जेणेकरून रिएक्शनचा जो रेट आहे तो रिएक्शनचा रेट इन्क्रीज करण्यासाठी, रिएक्शन फास्ट घडण्यासाठी या पोरस कार्बन रॉड मध्ये आतल्या बाजून काय प्लॅटिनम टाकलेलं आहे. लक्षात आलं? दिस एनोड काय? एनोड इज पोरस कार्बन रॉड. एनोड इज पोरस कार्बन रॉड containing finely divided platinum which acts as a catalyst, and hydrogen gas is bubbled through the anode. आणि या एनोड मधून कोणता गॅस बबल केलेला आहे? हायड्रोजन गॅस बबल केलेला आहे. पहिला पॉइंट समजला बघा कन्स्ट्रक्शन मधून. पहिला पॉइंट काय? एनोड इज पोरस कार्बन रॉड containing finely divided platinum which acts as a catalyst, and hydrogen gas is bubbled through the anode. Second point, cathode is also porous carbon rod. Cathode is also porous carbon rod which containing finely divided platinum, acts as a catalyst, and oxygen gas is bubbled through the cathode. Very simple. जे इलेक्ट्रोड्स आहेत एनोड असेल किंवा कॅथोड असेल, हे इलेक्ट्रोड्स काय आहेत? पोरस कार्बन रॉड आहेत. दोज आर कंटेनिंग फाइनली डिवायडेड प्लॅटिनम, ऍक्ट्स ॲज अ कॅटलिस्ट. हायड्रोजन गॅस इज बबल्ड थ्रू द एनोड, देयरफॉर एनोड इज हायड्रोजन, and oxygen gas is bubbled through the cathode, therefore cathode is oxygen. Okay, both electrodes, that means anode and cathode, both electrodes are immersed in aqueous solution of KOH, potassium hydroxide, which acts as a electrolyte. Both electrodes are immersed in aqueous solution of KOH, which acts as a electrolyte. जे इलेक्ट्रोलायटिक मीडियम आहे ते इलेक्ट्रोलायटिक मीडियम कसं आहे? बेसिक मीडियम आहे. दोन्ही इलेक्ट्रोड पोरस कार्बन रॉड ज्याच्यामध्ये एनोडनं हायड्रोजन आणि कॅथोडनं ऑक्सिजन गॅस बबल केलेला आहे, असे दोन्ही इलेक्ट्रोड कशामध्ये डिप केलेले आहेत? इमर्स्ड इन ॲक्वस सोल्युशन ऑफ KOH. ओके, याप्रमाणे हे झालं कन्स्ट्रक्शन. बा फ्युएल सेल मध्ये पहिलं काय सांगितलं आपण? फ्युएल सेल कशाला बनायचं? The galvanic cell in which energy of combustion of fuel is directly converted into electrical energy, called as fuel cell. Example, H2O2 fuel cell. In this H2O2 fuel cell, hydrogen gas acts as a fuel while oxygen gas acts as a oxidizing agent. Okay, H2O2 fuel cell याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलं? पहिला पॉइंट, एनोड इज porous carbon rod containing finely divided platinum, acts as a catalyst, and hydrogen gas is bubbled through the anode. Cathode is also porous carbon rod containing finely divided platinum, which acts as a catalyst, and oxygen gas is bubbled through the cathode. Both electrodes, anode and cathode, are immersed in aqueous solution of KOH, which acts as a electrolyte.
ओके, तर याप्रमाणे हे झालं कन्स्ट्रक्शन. आफ्टर देन आपल्याला काय पाहायचं आहे, या सेलचं वर्किंग कसं होणार आहे. या सेलचं काय बघायचं आपल्याला, वर्किंग बघायचं. वर्किंग पाहत असताना एक आपल्याला ऑक्सिडेशन रिएक्शन बघायला मिळेल. ऑक्सिडेशन रिएक्शन कुठे घडणार, एनोडला. ऑक्सिडेशनची रिएक्शन कुठे घडते, एनोडला. आणि एनोड कोण आहे, हायड्रोजन. या हायड्रोजनचं काय होईल, ऑक्सिडेशन. कसं होईल, H2 undergoes oxygen in presence of basic medium OH minus, and which gives H2O plus electron. ओके, इकडे बघा, या बाजूला ऑक्सिजन किती आहे, 1. हायड्रोजन किती आहे, 2 आणि 1 3. इकडे किती आहेत, 2. जर इथं 2 केलं तर हायड्रोजन होतील 4. मग इथं टॉयस करावं लागेल. इथं टॉयस केल्यानंतर इकडे ऑक्सिजन 2 होतील. ऑक्सिजन 2 झाले. समजलं, इथे ऑक्सिजन किती होतील, 2 होतील. हे 2 आणि हे 2, याप्रमाणे 4. इक्वेशन बॅलन्स होईल. ओके, इक्वेशन बॅलन्स्ड इक्वेशन याप्रमाणे, ट्वाइस H2 प्लस 4 OH minus, which gives 4 H2. इक्वेशन बॅलन्स आहे का बा, हायड्रोजन 2 2 4, 4 आणि 4 8, 4 2 8. ऑक्सिजन 4, ऑक्सिजन 4. इलेक्ट्रॉन किती आहे तिथं, निगेटिव्ह चार्ज 4 आहे, प्लस 4 इलेक्ट्रॉन. दिस इज ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड. आणि या रिएक्शन साठी जी पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे, ई नॉट ची व्हॅल्यू आहे, ई नॉट कुणाचा, हायड्रोजनचा, तो आहे -0.83 व्होल्ट. -0.83 व्होल्ट. इथे तयार झालेले इलेक्ट्रॉन कॅथोडला जातील आणि कॅथोडला ते इलेक्ट्रॉन ऑक्सिजन काय करेल, ऍक्सेप्ट करेल. कॅथोड रिएक्शन, कॅथोडची रिएक्शन काय असेल बा, कॅथोडला कोणती रिएक्शन घडेल, रिडक्शन. कसे असेल रिएक्शन, तर बा ऑक्सिजन काय करेल, इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. आणि काय होईल, याचं कन्व्हर्जन OH मायनस आयन मध्ये होईल. फॉर्मेशन ऑफ OH minus ion. O2 plus twice of H2O. बाकी झाले तर twice O2 करा, नाही आहे इक्वेशन बॅलन्स आहे. O2 ऑक्सिजन 2 आणि 2 4, 4 OH मायनस आणि हायड्रोजन 4, 2 2 4. कसं झालं, 2 आणि 2 4 ऑक्सिजन आणि 4 हायड्रोजन, 4 निगेटिव्ह चार्ज, 4 निगेटिव्ह चार्ज. या रिएक्शनची ई नॉट ची व्हॅल्यू आहे, ई नॉट इज इक्वल टू 0.4 व्होल्ट. लक्षात आलं. तर याप्रमाणे 2 रिएक्शन मिळाल्या, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड अँड रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड, ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन गॅस, अँड रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड, रिडक्शन ऑफ ऑक्सिजन गॅस. तर फिजिकल स्टेट मेन्शन करा. हायड्रोजन गॅसियस स्टेट मध्ये, KOH ॲक्वस आहे, H2 लिक्विड फॉर्म मध्ये तयार होईल. इथं O2 गॅस आहे, H2 लिक्विड आहे, हा ॲक्वस. जे कॅन्सल होतं ते कॅन्सल करा. बा काय कॅन्सल होईल, 4 इलेक्ट्रॉनला 4 इलेक्ट्रॉन कॅन्सल, 4 OH ला 4 OH कॅन्सल. तर ट्वाइस H2O ला यातले ट्वाइस H2O कॅन्सल होतील आणि शिल्लक किती राहतील, ट्वाइस H2O. तर या 2 ला इथले 2 कॅन्सल झाले, राहिले किती 2. म्हणजे नेट इक्वेशन मिळेल ते असेल ट्वाइस H2 प्लस O2, ट्वाइस H2 प्लस O2 which gives H2, twice of H2.
इन द फॉर्म ऑफ लिक्विड. आणि याच्यासाठी E0 ची जी व्हॅल्यू असेल ती E0 ची व्हॅल्यू असेल E0 इज इक्वल टू 1.23 व्होल्ट. 1.23 व्होल्ट. समजलं. तर याप्रमाणे वर्किंग मध्ये ऑक्सिडेशन हा रिएक्शन ॲट एनोड, ऑक्सिडेशन ऑफ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ हायड्रॉक्सिल आयन विच गिव्स water. Okay, and reduction of oxygen at cathode in presence of water molecule which gives hydroxyl ions. Okay, OH minus ion ला OH minus ion कॅन्सल होतील, इलेक्ट्रॉनला इलेक्ट्रॉन कॅन्सल होतील, वॉटरला वॉटर कॅन्सल होईल, म्हणजे शिल्लक राहते काय असेल H2 plus O2 which gives H2. इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, इथं हायड्रोजनचा 0 आहे, H2 मध्ये हायड्रोजनचा +1 आहे, ऑक्सिजनचा -2 आहे. ऑक्सिजनचा 0चा +1, 0चा +1 झाला म्हणजेच काय झालं ऑक्सिडेशन. 0चा +1 ऑक्सिडेशन नंबर वाढला म्हणजेच ऑक्सिडेशन, आणि ऑक्सिजनचा 0चा -2 झाला ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला म्हणून ऑक्सिजनचं रिडक्शन. लक्षात आलं. तर याप्रमाणे H2O2 फ्युएल सेल मध्ये ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन ॲट एनोड अँड रिडक्शन हाफ रिएक्शन ॲट कॅथोड मिळाली. आणि या सेल पासून जे पोटेन्शियल मिळालं ते पोटेन्शियल मिळालं 1.23 व्होल्ट. लक्षात आलं. किती मिळालं 1.23 व्होल्ट. आता या सेलच्या रिलेटेड आपल्याला आणि काय पाहायचं आहे, या सेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, या सेलचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. तर पहिला ऍडव्हान्टेज काय आहे सेलचा, याचे ऍडव्हान्टेजेस मध्ये पहिला ऍडव्हान्टेज काय याचा, एक डज नॉट डिस्चार्ज, फ्युएल सेल डिस्चार्ज होत नाही. वाय, बिकॉज जे एनोड आणि कॅथोड आहेत, इलेक्ट्रोड मटेरियल जे आहे ऑक्सिजन गॅस आणि हायड्रोजन गॅस हे कंटिन्युअसली सप्लाय केले जातात. डज नॉट डिस्चार्ज बिकॉज H2 and O2 continuously supply to the electrode. समजलं. पहिला ऍडव्हान्टेज काय, फ्युएल सेल डज नॉट अंडरगोस डिस्चार्ज because electrode material is continuously supplied to the electrode. Okay, पहिला ऍडव्हान्टेज. याच्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेज काय, इट इज नॉन पोल्युटेड and product is water. हा सेल कसा आहे, नॉन पोल्युटेड आहे, याच्यापासून कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही. चलो, इट इज नॉन पोल्युटेड अँड प्रोडक्ट इज वॉटर, आणि याच्यापासून जो प्रोडक्ट मिळतो तो प्रोडक्ट काय H2 आहे, विच इज युज्ड फॉर ड्रिंकिंग पर्पज. सेकंड. आणि याच्या बरोबरीनं तिसरा जो ऍडव्हान्टेज आहे याचा तो आहे इफिशियन्सी ऑफ सेल इज 70%, and that is almost double of the another power plants. जर बाकीचे पॉवर प्लांट पाहिले तुम्ही, फॉर एक्झाम्पल हायड्रॉलिक पॉवर प्लांट असेल, ओके, किंवा थर्मल पॉवर प्लांट असेल, या थर्मल पॉवर प्लांट किंवा हायड्रॉलिक पॉवर प्लांटची जी इफिशियन्सी असते, इफिशियन्सी मॅक्झिमम 40% असते. किती असते, मॅक्झिमम 40% असते. आणि फ्युएल सेलची जर इफिशियन्सी पाहिली तर फ्युएल सेलची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे, 70% आहे. दॅट मीन्स इफिशियन्सी ऑफ फ्युएल सेल इज ऑलमोस्ट डबल दॅट ऑफ द other power plants such as hydraulic power plant and thermal power plants. ओके, किंवा थर्मल पॉवर प्लांट मध्ये तुम्हाला खूप सारं पोल्युशन बघायला मिळेल. फ्युएल सेल
हा नॉन पोल्युटेड आहे. बसवलं तर हे हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेलचे ऍडव्हान्टेजेस आहेत. पहिला ऍडव्हान्टेज हा डिस्चार्ज होत नाही कारण मटेरियल कंटिन्युअसली सप्लाय केलं जातं. सेकंड ऍडव्हान्टेज हा नॉन पोल्युटेड आहे आणि प्रोडक्ट वॉटर आहे. तिसरा या सेलची एफिशियन्सी नियर अबाउट डबल आहे, 70% ऑलमोस्ट दॅट ऑफ द अदर थर्मल पॉवर प्लांट्स. समजलं, हे झाले या सेलचे ऍडव्हान्टेजेस. आता याच्या बरोबर याचे काही डिसएडव्हान्टेजेस पण आहेत. याचे काय डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत? तर पहिला डिसएडव्हान्टेज आहे या सेलचा, पहिला जो डिसएडव्हान्टेज आहे तो आहे हायड्रोजन गॅस. H2 गॅस इज पॉइझनस. H2 गॅस इज पॉइझनस. याच्याबरोबर हा कसा आहे, हजार्डस आहे आणि याच्या बरोबरीनं कॉस्टली पण आहे. कसा आहे, कॉस्टली पण आहे. लक्षात पहिला ऍडव्हान्टेज. डिसएडव्हान्टेज काय असेल चा, याच्यामध्ये जो आपण हायड्रोजन गॅस यूज करणार आहे तो कसा आहे, पॉइझनस आहे, हजार्डस आहे आणि याच्या बरोबर हा कसा असतो, कॉस्टली आहे. लक्षात. आणि याचा जो सेकंड डिसएडव्हान्टेज आहे, सेकंड डिसएडव्हान्टेज तो कोणता आहे, ऍक्च्युअल मध्ये याची जी इफिशियन्सी आहे, सॉरी ऍक्च्युअल मध्ये याच्यापासून जे पोटेन्शियल मिळतं ते पोटेन्शियल इन प्रॅक्टिस potential of this cell, in practice potential of this cell is less than 1.23 volt. म्हणजे आपण थेरॉटिकल पोटेन्शियल पाहिलं या सेलचं थेरॉटिकल पोटेन्शियल आहे 1.23 व्होल्ट, पण प्रॅक्टिस मध्ये किंवा ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं तर या सेल पासून एवढं पोटेन्शियल मिळत नाही. लक्षात. तर याप्रमाणे H2O2 चे हे 3 झाले ऍडव्हान्टेजेस, हे 2 आहेत डिसएडव्हान्टेजेस. ओके. फ्युएल सेलचा नेक्स्ट पॉइंट आहे, नेक्स्ट आणि लास्ट पॉइंट आहे ऍप्लिकेशन्स ऑफ फ्युएल सेल. तर फ्युएल सेलचे ऍप्लिकेशन काय, तर आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पाहिले. ऍप्लिकेशन काय बा, फ्युएल सेल इज युज्ड इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री. इट इज युज्ड इन ऑटोमोबाईल इंडस्ट्री ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंटल बेसिसवर ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये फ्युएल सेल यूज केला जातो किंवा यूज केला जाऊ शकतो. हा पहिलं ऍप्लिकेशन. ज्याचं सेकंड ऍप्लिकेशन आहे युज्ड इन स्पेस प्रोग्राम. फ्युएल सेल इज युज्ड इन स्पेस प्रोग्राम्स ॲज अ सोर्स ऑफ पॉवर. जो अपोलो स्पेस प्रोग्राम होता, अपोलो यान होतं, अपोलो स्पेस प्रोग्राम होता. या अपोलो स्पेस प्रोग्राम मध्ये हा H2O2 फ्युएल सेल ॲज अ सोर्स ऑफ पॉवर म्हणून यूज केला होता. अपोलो स्पेस प्रोग्राम मध्ये H2O2 फ्युएल सेल ॲज अ सोर्स ऑफ पॉवर म्हणून यूज केला गेला होता. म्हणजे सेकंड ऍप्लिकेशन आहे, युज्ड इन स्पेस प्रोग्राम्स ॲज अ सोर्स ऑफ पॉवर. याच्या बरोबर थर्ड ऍप्लिकेशन आहे युज्ड इन स्पेस क्राफ्ट्स फॉर द पर्पज ऑफ ड्रिंकिंग वॉटर. लक्षात. तर सपोज हे अपोलो स्पेस क्राफ्ट आहे, याच्यामध्ये जे वेगवेगळे सायंटिस्ट गेले होते, ऍस्ट्रॉनॉट्स गेले होते, या ऍस्ट्रॉनॉट्ससाठी ड्रिंकिंग वॉटरचा पर्पज म्हणून, ड्रिंकिंग वॉटरच्या पर्पजसाठी या H2O2 फ्युएल सेलचा यूज केला होता. कसा, हाय टेम्परेचरला हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस एकत्र येऊन याच्यापासून वॉटर वेपर्स तयार होते त्या, आणि या वॉटर वेपर्स लो टेम्परेचरला कंडेन्स करून त्याच्यापासून जे वॉटर तयार होत होतं, या वॉटरचा यूज पिण्याचं पाणी म्हणून केला जात होता. कुठं, वेगवेगळ्या स्पेस क्राफ्ट मध्ये. तर तिसरा ऍप्लिकेशन काय, युज्ड इन स्पेस क्राफ्ट्स फॉर द पर्पज ऑफ ड्रिंकिंग वॉटर फॉर ऍस्ट्रॉनॉट्स. नेक्स्ट, इन फ्युचर भविष्यामध्ये हा सेल पॉवर जनरेटरच्या फॉर्म मध्ये आपल्याला
प्रत्येक हॉस्पिटलमध्ये, हॉटेल्समध्ये किंवा प्रत्येकाच्या घरामध्ये दिसू शकतो. जसं आज आपण वॉटर प्युरिफायर प्रत्येकाच्या घरामध्ये यूज करतोय, तसाच भविष्यामध्ये हा H2O2 फ्युएल सेल ॲज अ सोर्स ऑफ पॉवर ॲज वेल एज ड्रिंकिंग वॉटर म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये, याच्या बरोबरीने हॉस्पिटलमध्ये आणि हॉटेल्समध्ये बघायला मिळू शकतो. हे सुद्धा काय याचं ऍप्लिकेशन आहे. आता ऍक्च्युअली प्रत्येक घरामध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा हॉटेल्समध्ये हा फ्युएल सेल यूज केला जातो. कुठं? वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अमेरिका असेल, युरोप असेल, जर्मनी असेल, या प्रगत देशामध्ये फ्युएल सेलचा यूज घरामध्ये ॲज अ सोर्स ऑफ पॉवर आणि ड्रिंकिंग पर्पज, ड्रिंकिंग वॉटरच्या पर्पजसाठी केला जातो. लक्षात आलं. आणि लास्ट, हायड्रोजन गॅसच्या ऐवजी जर मिथॅनॉल फ्युएल म्हणून यूज केलं, हायड्रोजन गॅसच्या ऐवजी मिथॅनॉल फ्युएल म्हणून यूज केलं, तर हा सेलफोन आणि लॅपटॉप, कॅम्प्युटर याच्या ज्या बॅटरी आहेत याच्यामध्ये यूज केला जाऊ शकतो. सेलफोन अँड लॅपटॉप, कॅम्प्युटर याच्या ज्या बॅटरी आहेत या बॅटरीमध्ये सुद्धा हा यूज केला जाऊ शकतो. लक्षात आलं. तर याप्रमाणे फ्युएल सेलचे ऍप्लिकेशन. पहिलं ऍप्लिकेशन ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंटल बेसिसवर यूज केला जातोय. सेकंड, स्पेस, वेगवेगळ्या स्पेस प्रोग्राममध्ये सोर्स ऑफ पॉवर म्हणून यूज केला जातो. अपोलोमध्ये केला होता. थर्ड, जे वेगवेगळे स्पेस प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये जे ॲस्ट्रॉनॉट जातात त्या ॲस्ट्रॉनॉटसाठी ड्रिंकिंग वॉटर पर्पजसाठी या फ्युएल सेलचा यूज केला जातो. याच्या बरोबरीनं फ्युचरमध्ये हा पॉवर जनरेटर म्हणून, ॲज अ पॉवर जनरेटर म्हणून वेगवेगळ्या हॉटेल्स, हॉस्पिटल किंवा घरामध्ये दिसू शकतो. आणि हायड्रोजनच्या ऐवजी जर मिथॅनॉल फ्युएल म्हणून यूज केलं तर हा सेलफोन आणि लॅपटॉप, कॅम्प्युटरमध्ये यूज केला जाऊ शकतो. ओके. तर याप्रमाणे हा फ्युएल सेल, त्याच्यामध्ये फ्युएल सेल कशाला म्हणायचं? एक्झाम्पल H2O2 फ्युएल सेल. त्याच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रोल काय, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन, वर्किंग, सेल पोटेन्शियल, ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि सर्वात शेवटी ॲप्लिकेशन्स. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे करोजन. द करोजन हा जो वर्ड आहे तो अतिशय ओळखीचा वर्ड आहे आपल्या. करोजन कशाला म्हणायचं? रस्टिंग कशाला म्हणायचं? रस्टिंग आणि करोजन या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. करोजन ही एक प्रोसेस आहे आणि रस्टिंग त्या प्रोसेसचा रिझल्ट आहे. लक्षात आलं. तर करोजन याच्या रिलेटेड जर पाहायचं झालं तर वेगवेगळे मेटल्स आहेत. फॉर एक्झाम्पल आयर्न असेल, करोजनमुळं, म्हणजे करोजन सिंपल काय, करोजन म्हणजे काय, डिस्ट्रक्शन ऑर डिटेरिओरेशन, डिस्ट्रक्शन ऑर डिटेरिओरेशन ऑफ मेटल ड्यू टू दी ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. एखादा मेटल असेल त्या मेटलचं डिस्ट्रक्शन किंवा डिटेरिओरेशन होत असेल इन प्रेझेन्स ऑफ रेडॉक्स रिएक्शन बाय ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ moisture. This process is called as corrosion. What is corrosion? Corrosion is the destruction or deterioration of metal by oxygen in presence of moisture. तर हा जो corrosion आहे, या corrosionमुळे वेगवेगळे मेटल्स आहेत. या मेटलचं काय होतं? डिकम्पोजिशन होतं, डिस्ट्रक्शन होतं, डिटेरिओरेशन होतं. फॉर एक्झाम्पल आयर्न असेल तर आयर्नवर आपल्याला काय बघायला मिळतो? रस्ट बघायला मिळतो. आयर्नचं काय होतं? रस्टिंग होतं. रस्टिंग म्हणजे काय? त्याच्यावर गंज चढणे. आयर्नचं रस्टिंग असेल किंवा सिल्वर मेटल असेल, सिल्वर मेटल काय करतो? लॉस ऑफ लस्टर. सिल्वर म्हणजे चांदी, याला जी चकाकी आहे ती काळी पडणे, हे कशामुळे होतं? ड्यू टू द प्रोसेस ऑफ करोजन. जर सिल्वरचं करोजन झालं तर त्याचं जे लस्टर आहे, त्याची चकाकी आहे ती काय होते? लॉस होते. याच्या बरोबरीनं कॉपर ग्रीन फ्लेम, काय म्हणू आपण याला, ग्रीन फ्लेम
प्लेट आहे, ज्यावर एक ग्रीन लेअर तयार होते. ग्रीन लेअर तयार होते कोणावर? कॉपर असेल किंवा ब्रास असेल. कॉपर किंवा ब्रास याचं जर करोजन झालं असेल तर ते करोजन ओळखण्यासाठी एक सिंपल मेथड आहे. काय असेल? कॉपर किंवा ब्रासच्या सरफेसवर एक ग्रीन लेअर तयार झाले असेल. तर सिल्वरच्या बाबतीत तिथं लस्टर लॉस झाला असेल आणि आयर्नच्या बाबतीत त्याच्यावर गंज चढला असेल, रस्ट असेल, तर समजायचं आहे की करोजनची प्रोसेस झालेली आहे. चालू. तर या करोजनमुळं जगामध्ये खूप सारा मेटल प्रत्येक वर्षी काय होतो? डिस्ट्रॉय होतो. प्रत्येक वर्षी जवळजवळ करोडो रुपये म्हणण्यापेक्षा अगदी अब्जावधी रुपयाचं नुकसान या करोजनच्या प्रोसेसमुळे होतं. तर मेनली करोजनची जी प्रोसेस आहे ती आयर्नच्या बाबतीत आहे. आयर्नचं करोजन हे खूप मोठं आहे. आयर्नचं करोजन जर झालं तर खूप सारे जे ब्रिजेस वगैरे आहेत, जे जर ब्रिज बांधत असताना जर आयर्न यूज केलेलं आहे तर ते करोडेड असेल तर ब्रिज कोलॅप्स होण्याचे किंवा बिल्डिंग कोलॅप्स होण्याचे धोके जास्तीत जास्त असतात. अमेरिका जर पाहिला तर एकल्या अमेरिकेमध्ये 25% स्टील असेल, 25% स्टील हे प्रत्येक वर्षी करोजन झालेल्या आयर्नला रिप्लेस करण्यासाठी यूज केलं जातं. तर एवढा मोठा हा करोजनचा काय म्हणू आपण एक लॉस आहे किंवा ड्रॉबॅक आहे. तर करोजनची प्रोसेस काय किंवा करोजन कशाला म्हणायचं आहे? करोजन इज द डिस्ट्रक्शन ऑर डिटेरिओरेशन ऑफ मेटल बाय ऑक्सिजन इन प्रेझेन्स ऑफ मॉइश्चर. ओके. आता नक्की करोजनची प्रोसेस होत असताना करोजनची प्रोसेस ही एक खूप कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, पण ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. समजून कशासाठी घ्यायचे आहे? तर हा एक काय म्हणू आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट आहे किंवा रेडॉक्स रिएक्शनचा पार्ट आहे. याच्यासाठी आपल्याला ती समजून घ्यायची. तर सपोज हा एक आयर्न मेटल आहे. हा एक आहे आयर्न मेटल आहे. आयर्न मेटल ज्यावेळेस वॉटर ड्रॉपलेटच्या संपर्कात येतो, मॉइश्चरच्या संपर्कात येतो, त्यावेळेस त्या आयर्न प्लेटचा एक भाग ॲनोड म्हणून ऍक्ट होतो आणि एक भाग कॅथोड म्हणून ऍक्ट होतो. आयर्न मेटलचा जो भाग ॲनोड म्हणून ऍक्ट झालाय त्या ॲनोडला काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आयर्नचं ऑक्सिडेशन होतं. कसं? Ap gives Ap+2+2 इलेक्ट्रॉन. Ap gives Ap+2+2 इलेक्ट्रॉन. आणि हे इलेक्ट्रॉन त्या आयर्न मेटलवरून, त्या आयर्न शीटवरून दुसऱ्या बाजूला जातात जिथं कॅथोडचा भाग आहे. तिथं ऑक्सिजन ते आलेले इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो इन प्रेझेन्स ऑफ H+ आयन. आता हे H+ आयन कुठले आहेत? तर या वॉटर ड्रॉपलेट, या मेटल सरफेसवर जो वॉटर ड्रॉपलेट आहे, या वॉटर ड्रॉपलेटमध्ये खूप सारे ऍटमॉस्फेरिक गॅसेस डिझॉल्व्ह झालेले असतात. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जर CO2 असेल तर हा CO2 वॉटर बरोबर रिॲक्ट होऊन कार्बोनिक ऍसिड तयार करतो, H2CO3. आणि या कार्बोनिक ऍसिडचं आयनायझेशन होऊन याच्यापासून ट्वाइस H++ CO3 2- याप्रमाणे आयन्स तयार होतात. आणि हे H+ आयन ऑक्सिजन बरोबर काय करतात? ऑक्सिजनला रिड्यूस करण्याचं काम करतात आणि याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. जेव्हा करोजनचा जो फेनॉमेनॉन आहे, करोजनचं जे मेकॅनिझम आहे ते कसं आहे? कसं आहे मेकॅनिझम? एक मेटल प्लेट आहे. मेटल प्लेट ज्यावेळेस ऑक्सिजन आणि मॉइश्चरच्या संपर्कात येते त्यावेळेस काय होतं? या मेटल प्लेटचं एक भाग, मेटल प्लेटची एक बाजू ॲनोड म्हणून ऍक्ट होते, म्हणजे एक इलेक्ट्रॉन म्हणून ऍक्ट होते, आणि दुसरी बाजू कॅथोड म्हणून ऍक्ट होते. ॲनोडची जी भाग आहे, ॲनोडची जी बाजू आहे त्या बाजूमध्ये आयर्न मेटलचं ऑक्सिडेशन होतं, Ap कन्व्हर्जन Ap+2 मध्ये, आणि ते इलेक्ट्रॉन दुसऱ्या बाजूला ट्रान्सफर होतात आणि ऑक्सिजन ते इलेक्ट्रॉन H+ आयनच्या प्रेझेन्समध्ये काय करतो? गेन करतो आणि ऑक्सिजनचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होतं. याप्रमाणे हे ऑक्सिडेशन रिएक्शन आणि हे रिडक्शन रिएक्शन मेटल सरफेसवर बघायला मिळते. आणि याच्यापासून जी नेट सेल रिएक्शन मिळते, रेडॉक्स रिएक्शन, ती याप्रमाणे मिळते. इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी इथं ट्वाइस Ap केलेलं, इथं 4 इलेक्ट्रॉन.
त्याचे बॅलन्स इक्वेशन मिळेल ते काय असेल, ट्वाइस Ap प्लस O2 प्लस 4H प्लस, याला हे कॅन्सल झाले, विच गिव्स ट्वाइस Ap प्लस 2 प्लस ट्वाइस H2. याप्रमाणे एक रेडॉक्स रिएक्शन मिळते. कुठं? या मेटल सरफेसवर. कधी? ज्यावेळेस मेटल सरफेस ऑक्सिजन आणि मॉइश्चरच्या संपर्कात येईल. ओके, तर याप्रमाणे हे ऑक्सिजनचं काय पाहिलं आपण, आयर्नच्या मेटल सरफेसवर होणारी रेडॉक्स रिएक्शन पाहिजे, की ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळाला, ट्वाइस Ap प्लस 2 आयन्स मिळाले. हे ट्वाइस Ap प्लस 2 आयन्स पुन्हा काय होतात, याप्रमाणे वॉटर ड्रॉपलेटच्या आणखी संपर्कात येतात आणि या Ap प्लस 2 आयनचं एरियल ऑक्सिडेशन होतं. हे Ap प्लस 2 आयन जे वॉटर ड्रॉपलेटमध्ये हे ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन काय करतात, ॲब्सॉर्ब करतात आणि Ap प्लस 2चं फर्दर ऑक्सिडेशन होतं. कशामध्ये? Ap प्लस 3 मध्ये. जे स्फेरस आयन एरियल ऑक्सिडेशनद्वारे फेरिक आयन मध्ये कन्वर्ट होतात. Ap प्लस 2चं Ap प्लस 3 मध्ये कन्व्हर्जन होतं. इथे याप्रमाणे Ap plus 2 ions combines with oxygen molecule in presence of H plus ion. हा Ap plus 2 ions कुठला, रेडॉक्स प्रोसेस मध्ये झालेला. हे Ap plus 2 ions वॉटर ड्रॉपलेट मध्ये जे H plus ion आहेत यांच्या प्रेझेन्स मध्ये एरियल ऑक्सिजन ऍब्सॉर्ब करतात, त्याचं एरियल ऑक्सिडेशन होतं आणि Ap plus 3चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, Ap प्लस 2चं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, Ap प्लस 3 मध्ये होतं आणि बरोबरीनं हा वॉटर तयार होतो. लक्षात आलं. याच्यानंतर इथं तयार झालेले जे Ap प्लस 3 आयन आहेत ते आपण फेरिक आयन म्हणतो. हे फेरिक आयन तयार झालेल्या वॉटर बरोबर कंबाईन होतात. Ap प्लस 3 आयन तयार झालेल्या वॉटर बरोबर कंबाईन होतात आणि याच्यापासून हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होतो. काय तयार होतो, हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड. हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होतो, की ज्यालाच आपण रस्ट असं म्हणतो. रस्ट काय म्हणतो, रस्ट असं म्हणतो. मग समजलं बा, ज्यावेळेस ही मेटल प्लेट वॉटर ड्रॉपलेटच्या संपर्कात आली त्यावेळेस मेटल प्लेटची एक बाजू ॲनोड झाली, दुसरी बाजू कॅथोड झाली. यातून Ap प्लस 2 आयन्स तयार झाले. हे Ap प्लस 2 आयन अगेन वॉटर ड्रॉपलेटच्या संपर्कात आले. याच्यामधील H प्लस आयन आणि ऑक्सिजन याच्या संपर्कात येऊन Ap प्लस 2चं कन्व्हर्जन Ap प्लस 3 मध्ये झालं. हे Ap प्लस 3 आयन्स वॉटर बरोबर कंबाईन झाले आणि याच्यापासून हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार झाला, की ज्या हायड्रेटेड फेरिक ऑक्साईडचा जो कलर असतो तो कलर कसा असतो, ब्राऊन असतो. कलर कसा असतो, ब्राऊन असतो. ब्राऊन कलरचा हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होतो, की ज्यालाच आपण काय म्हणतो, रस्ट म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, रस्ट म्हणतो. हे मेकॅनिझम आहे कशाचं, कोरोजन. कोरोजन मध्ये ऑक्सिडेशन रिएक्शन, रिडक्शन रिएक्शन, नेट सेल रिएक्शन. नेट सेल रिएक्शन वरून Ap प्लस 2 आयन फर्दर ऑक्सिडाइज होतात, Ap प्लस 3 आयन्स तयार करतात. Ap प्लस 3 आयन्स वॉटर बरोबर कंबाईन होतात, हायड्रेटेड फेरिक ऑक्साईड तयार होतो, की ज्यालाच रस्ट असं म्हटलं जातं. ओके, हा इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी 4 Ap प्लस 2 आयन्स आहेत आणि 4H प्लस आहेत. म्हणजे टोटल किती झाले बघा, 4 दुने 8, 8 आणि 4 12. तर इथं 4 Ap केलं काय होईल, 4 × 3 12. 12 पॉझिटिव्ह, इकडे 12 पॉझिटिव्ह. याप्रमाणे इक्वेशन काय होईल, बॅलन्स होईल. आणि इथं याप्रमाणे इथे इक्वेशन चुकले थोडं, इथं ट्वाइस करा आणि इथं Ap2O3, की जिथं Apचा ऑक्सिडेशन नंबर किती आहे, +3 आहे. ट्वाइस Ap3 + 4H2 which gives Ap2O3.H2. This is called as hydrated ferric oxide. Brown colored complex called as hydrated ferric oxide, also known as rust. ओके, याप्रमाणे हे करोजनचं मेकॅनिझम आहे.
ज्याच्यावर आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, या चॅप्टर मधील लास्ट पॉइंट आहे प्रोटेक्शन ऑफ मेटल फ्रॉम करोजन. दॅट मीन्स मेथड्स दोज आर युज्ड टू प्रोटेक्ट मेटल फ्रॉम करोजन. मेटलचं करोजन पासून प्रोटेक्शन करण्यासाठी ज्या मेथड यूज केल्या जातात त्या कोणत्या मेथड आहेत. त्यातली पहिली मेथड आहे पेंटिंग. तो मेटल सरफेस असेल की जो आपल्याला करोजन पासून प्रोटेक्ट करायचा आहे, त्या मेटलच्या सरफेसवर काय करायचं आहे, पेंटिंग करायचं आहे. जर पेंटिंग केलं तर त्या मेटल सरफेसचं सहजासहजी ऑक्सिडेशन होणार नाही, म्हणजे करोजन होणार नाही. त्याच्यानंतर सेकंड आहे गॅल्व्हनायझेशन. ही खूप फेमस मेथड आहे. याच्यावर जेई असेल, नीट असेल किंवा सीईटी असेल, याच्यावर खूप साऱ्या वेळा क्वेश्चन विचारलेला आहे की गॅल्व्हनायझेशनसाठी कोणता पर्टिक्युलर मेटल यूज केला जातो. तर गॅल्व्हनायझेशनसाठी झिंक मेटल यूज केला जातो. आयर्नचं जर गॅल्व्हनायझेशन करायचं असेल किंवा आयर्नचं जर प्रोटेक्शन करायचं असेल करोजन पासून थ्रू गॅल्व्हनायझेशन, तर याच्यामध्ये झिंक मेटल यूज केला जातो. दॅट मीन्स झिंक मेटल इज कोटेड ऑन द सरफेस ऑफ आयर्न मेटल. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज गॅल्व्हनायझेशन. याच्यानंतर थर्ड आहे कॅथोडिक प्रोटेक्शन. त्याच्यानंतर चार आहे पॅसिव्हेशन आणि लास्ट वन आहे अलॉय फॉर्मेशन. आता यातली जी पहिली आहे पेंटिंग. पेंटिंग मध्ये काय केलं जातं, जो मेटल सरफेस आहे तो मेटल सरफेस काय केला जातो, पेंट केला जातो. मेटल सरफेस काय केला जातो, पेंट केला जातो, की ज्याच्यामुळे काय होतं, त्या पर्टिक्युलर मेटलचं ऑक्सिडेशन पासून किंवा कोरोजन पासून काय होतं, संरक्षण होतं, प्रोटेक्शन होतं. ही झाली पहिली मेथड पेंटिंग. सेकंड आहे गॅल्व्हनायझेशन. गॅल्व्हनायझेशन कशाला म्हणायचं, आयर्न मेटल किंवा वन ऑफ द मेटल which is protected from corrosion is dipped in the molten zinc. This process is called as galvanization. किंवा गॅल्व्हनायझेशन आणखी कशाला म्हटलं जातं, झिंक molten zinc is coated on the surface of another metal whose metal is protected from corrosion. This process is called as galvanization. समजलं. गॅल्व्हनायझेशन मध्ये आयर्नच्या गॅल्व्हनायझेशन मध्ये झिंकच काय यूज करायचा, कारण झिंक आणि आयर्न या दोन्हीपैकी झिंक हा कसा आहे, हायली रिएक्टिव्ह मेटल आहे. म्हणजे ईएमएफ सिरीज मध्ये झिंक अगोदर येतो. जो अगोदर येतो तो काय असतो, रिएक्टिव्ह असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर झिंकचं आपण पोटेन्शियल पाहिलं, झिंकचं जर स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल पाहिलं तर ते -0.763 व्होल्ट आणि आयर्नचं पोटेन्शियल आहे -0.4 व्होल्ट. या दोन्हीपैकी मोर निगेटिव्ह व्हॅल्यू कुणाची आहे, झिंकची आहे. आणि मोर निगेटिव्ह व्हॅल्यू जर झिंक असेल तर झिंक इझिली काय होईल, ऑक्सिडाइज होईल ऍज कम्पेअर्ड टू एपी. म्हणून एपीच्या अगोदर झिंकचं ऑक्सिडेशन व्हावं, म्हणजे जर एपीला प्रोटेक्ट करायचं असेल तर एपीच्या सरफेसवर झिंकचं कोटिंग करा. मग एपीच्या अगोदर झिंक काय होईल, ऑक्सिडाइज होईल. आणि एपीच्या अगोदर झिंक ऑक्सिडाइज झाल्यामुळे एपीचं काय होईल, प्रोटेक्शन होईल. आयर्नचं काय होईल, प्रोटेक्शन होईल. लक्षात आलं. ही झाली प्रोसेस गॅल्व्हनायझेशनची. याच्यानंतर थर्ड आहे कॅथोडिक प्रोटेक्शन. फॉर एक्झाम्पल याप्रमाणे ही आयर्न पाईप आहे की जी जमिनीमधून फ्लो ऑफ वॉटरसाठी यूज केलेली आहे. आणि या आयर्न पाईपचं काय होतंय, नेहमी मॉइश्चरच्या संपर्कात येते की ज्याच्यामुळे आयर्न पाईपचं कोरोजन होण्याचा धोका जास्त आहे. तर याला जर प्रोटेक्ट करायचं असेल तर काय केलं जातं, याच्यावर याप्रमाणे मॅग्नेशियमची फॉईल किंवा मॅग्नेशियमचे रॉड या पाईपला जोडले जातात. का जोडले जातात, कारण आयर्नचं पोटेन्शियल माहिती आपल्याला किती आहे, -0.40 व्होल्ट आहे. आणि मॅग्नेशियम जर पाहिलं तर मॅग्नेशियम आयर्नपेक्षा कसा हायली रिएक्टिव्ह आहे. मॅग्नेशियम हा आयर्नपेक्षा कसा हायली रिएक्टिव्ह आहे, ज्याचं पोटेन्शियल नियर अबाउट किती आहे, मॅग्नेशियमचं -2.36 व्होल्ट आहे. किती आहे, -2.36 व्होल्ट. तर जर आपण आयर्न पाहिला
म्हणजे हा जो पाहिला मॅग्नेशियम पाहिला, तर आयर्नचं पोटेन्शियल किती आहे -0.40 व्होल्ट आणि मॅग्नेशियमचं पोटेन्शियल किती आहे -2.36 व्होल्ट. म्हणजे जर आयर्नच्या पाईप बरोबर मॅग्नेशियमचा रॉड कनेक्ट केला तर मॅग्नेशियम हा हायली रिएक्टिव्ह मेटल असल्यामुळे मॅग्नेशियम ॲनोड म्हणून ऍक्ट होतो आणि आयर्नची जी पाईप आहे ती काय होते कॅथोड होते. म्हणजे आयर्न स्वतः काय झाला कॅथोड झाला आणि ॲनोड कोण झाला मॅग्नेशियम. म्हणजे कॅथोडला वाचवण्यासाठी किंवा आयर्नला वाचवण्यासाठी आपण पुढे कोणाला केला मॅग्नेशियमला केला आणि आयर्न पाईपचं प्रोटेक्शन केलं. या प्रोसेसला कॅथोडिक प्रोटेक्शन म्हटलं जातं. म्हणजे जो मेटल कोरोजन पासून प्रोटेक्ट करायचा आहे त्याला कॅथोड बनवलं जातं आणि इथं मॅग्नेशियमला काय केला जातो तोंडाला दिला जातो. कशासाठी ऑक्सिडेशनसाठी. येस, याचं ऑक्सिडेशन कोणाचं होणार Mgचं आणि याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे याचं काय होतं प्रोटेक्शन होतं कारण हा काय झाला कॅथोड झाला. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज कॅथोडिक प्रोटेक्शन. द नेक्स्ट वन इज पॅसिव्हेशन. पॅसिव्हेशन कशाला म्हणायचं. सपोज हा एक मेटल पीस आहे. पॅसिव्हेशन म्हणजे काय इनएक्टिव्ह करणं. पॅसिव्ह करणं म्हणजे काय इनएक्टिव्ह करणं. सपोज हा एक मेटल आहे आयर्न मेटल आहे. हा कसा हायली रिएक्टिव्ह आहे. आयर्न कसा रिएक्टिव्हच आहे पण याच्यावर जर आपण कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ऍड केला ऍड केला तर या मेटल सरफेसवर कॉन्सन्ट्रेटेड HNO3 ऍड केल्यामुळे काय होतं या मेटल प्लेटवर एक ऑक्साइड लेअर तयार होते. काय तयार होते याच्यावर एक ऑक्साइड लेअर तयार होते. ही ऑक्साइड लेअर तयार झाल्यामुळं हा जो मेटल आहे तो कसा होतो इनएक्टिव्ह होतो. या मेटलचा जो सरफेस आहे ऑक्साइड लेअर तयार झाल्यामुळे हा जो मेटल आहे किंवा मेटल सरफेस आहे तो कसा होतो इनएक्टिव्ह होतो. की त्याचं फर्दर ऑक्सिडेशन होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही कारण जो मेन मेटल आहे तो मेन मेटल ऑक्सिजनच्या संपर्कातच येत नाही. कशामुळे ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ दिस लेअर. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज पॅसिव्हेशन. पॅसिव्हेशन म्हणजे काय पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करून मेटल सरफेसला इनएक्टिव्ह बनवून टाकणं. या प्रोसेसला काय म्हटलं जातं पॅसिव्हेशन. दॅट मीन्स व्हॉट इज पॅसिव्हेशन. मेटल सरफेस मेक इनएक्टिव्ह. ओके. अँड लास्ट वन अलॉय फॉर्मेशन. अलॉय फॉर्मेशन म्हणजे काय वेगवेगळे मेटल एकत्र करणं आणि त्याच्यापासून एक नवीन मेटल तयार करणं. फॉर एक्झाम्पल आयर्न सहजासहजी काय होतो कोरड होतो पण आयर्न बरोबर जर तुम्ही थोडाफार क्रोमियम निकेल जर ऍड केले तर याच्यापासून स्टेनलेस स्टील तयार होतं आणि जे स्टेनलेस स्टील तयार होतं ते कसं आहे नॉन करोडेड आहे. कसं झालं म्हणजे जर पर्टिक्युलर मेटलला कोरोजन पासून वाचवायचं असेल तर त्याला काय करा अलॉय तयार करा की जो सहजासहजी कोरोजन मध्ये जाणार नाही. समजलं. तर याप्रमाणे या 5 मेथड्स आहेत की त्याला काय म्हणतो आपण मेथड्स टू प्रोटेक्ट मेटल फ्रॉम कोरोजन. यापैकी पहिले आहे पेंटिंग, सेकंड आहे गॅल्व्हनायझेशन, थर्ड आहे कॅथोडिक प्रोटेक्शन, पॅसिव्हेशन, अलॉय फॉर्मेशन. पेंटिंग मेटल सरफेसला काय करा पेंट करा. गॅल्व्हनायझेशन मेटल सरफेसवर कोट करायचा आहे कशाचा झिंकचा. कॅथोडिक प्रोटेक्शन जो मेटल प्रोटेक्ट करायचा आहे कोरोजन पासून त्याच्या शेजारी हायली रिएक्टिव्ह मेटल जोडून टाका की ज्याच्यामुळं मेन मेटल कॅथोड होईल आणि रिएक्टिव्ह मेटल ॲनोड होईल. दिस इज कॉल्ड एज कॅथोडिक प्रोटेक्शन. पॅसिव्हेशन हायली ऑक्सिडायझिंग एजंटचा यूज करून मेटल सरफेसला काय करा इनएक्टिव्ह करा. त्याच्यावर एक लेअर तयार होईल मेटल सरफेस इनएक्टिव्ह होईल की ज्याचं फर्दर ऑक्सिडेशन होणार नाही कोरोजन होणार नाही. दिस इज कॉल्ड एज पॅसिव्हेशन. आणि लास्ट वन अलॉय फॉर्मेशन. मेटल बरोबर वेगवेगळे मेटल मिक्स करून मेटल किंवा नॉन मेटल मिक्स करून त्याच्यापासून एक नवीन काय म्हणून आपण एक सबस्टन्स तयार करा की ज्याचं कोरोजन होणार नाही. कसं झालं दिस इज कॉल्ड एज अलॉय फॉर्मेशन. फॉर एक्झाम्पल स्टील असेल ब्रास असेल ब्रॉन्झ असेल असे वेगवेगळे अलॉयज आहेत. कसं झालं तर याप्रमाणे या झाल्या मेथड्स टू प्रोटेक्ट
मेटल फ्रॉम करोजन. आणि इथं इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा चॅप्टर संपतो. ओके.